नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 2 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे आता एका क्षणात आनंदीने या विद्याधरचा डाव ओळखताच आता याच जाळलेल्या फॅमिली ट्रीची राख हातात घेऊन आनंदीने विद्याधरला दिलं चॅलेंज। याच राखेपासून निंबाळकरांच्या घरात सोन्यासारखं घर पुन्हा उभं करणार। आता आनंदी विद्याधरच्या नाकावर टिचून मुलांचं मन कसं जिंकणार आणि पुन्हा मालक साहेबांना आणि मुलांना एकत्र कसं आणणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता मितालीने आता त्या फॅमिली ट्रीवरती रॉकेल ओतलेलं असतं। सगळेजण मितालीकडे बघत असतात। अगं तू काय करते? सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच वेळेस आता लगेच पटकन प्रांजल आपल्या खिशातनं काडीपेटी काढतो आणि पृथ्वी दादाकडे फेकतो। पृथ्वी आता ती काडीपेटी पकडतो। त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतो, दे थांब, तू त्याला आग लावणार नाहीयेस, थांबा। त्यावर आता पृथ्वी एक नाही दोन नाही आपल्या बाबांचं न ऐकता पटकन आता लगेच काडी ओढतो। आता पृथ्वीने त्या फॅमिली ट्रीला आग लावलेली असते। सगळ्यांना धक्का बसतो। सगळेजण आता या 3ही मुलांकडे बघत असतात। त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, आग आग कुठे लागली? नाही नाही नाही, मुलांना काय झालंय? फॅमिली ट्री जाळलंय का मुलांनी? असे असंख्य प्रश्न आनंदीच्या मनात धुमाकूळ घालत असतात। पण विद्याधर लय खुश झालेला असतो। मालक साहेब मात्र खूपच भडकतात। अरे काय करतोस तू? तुला अक्कल आहे का? त्याच वेळेस आता लगेच पटकन मिताली जोर जोरात टाळ्या वाजवते। अभिनंदन मिस्टर युगंधर निंबाळकर, तुमचं अभिनंदन। तुम्हाला आज पुरस्कार भेटला ना? एवढा मोठा सोहळा होता ना तुमचा आज, मग अजून एक पुरस्कार आम्ही पण देणार तुम्हाला। त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन, असे म्हणत मिताली जोर जोरात टाळ्या वाजू लागते। त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, कॉंग्रॅच्युलेशन, या अजून एक पुरस्कारासाठी तुमचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन युगंधर निंबाळकर। त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आमची फसवणूक करून या आनंदीशी लग्न करून नीचपणा गाठल्याबद्दलचा मोठा पुरस्कार तुम्हाला। अभिनंदन मिस्टर युगंधर निंबाळकर। आता मालक साहेब आनंदी सगळ्यांना धक्का बसतो। सगळेजण आता मुलांकडे बघत असतात। त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, बाबा तुम्ही या आनंदीशी लग्न केलंय आणि या आनंदीने आमचा विश्वासघात केलाय। या घरातली नोकर म्हणून आनंदी या घरात राहत होती ना, मग ती तुमची बायको कशी झाली? तुमचं आणि तिचं लग्न कधी झालं? आणि हे सगळं तुम्ही का केलं? असे असंख्य प्रश्न आता मुलांनी मालक साहेबांसमोर उभे केलेले असतात। मालक साहेबांना धक्काच बसतो, कारण आनंदीने मुलांना सत्य सांगितलंय, मग तरी आज काय झालंय? त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, अरे गप्प बसा, आणि हे काय चालू आहे तुमचं? हे सगळं आत्ता का? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आत्ताच विचारणार आम्ही, जो काही जाब विचारायचा ना तो आत्ताच। पण मालक साहेब आज तुम्ही नाही, आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकायचं। तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, अरे आधी कोणीतरी आग विझवा, ही किती आग लागली, लवकर। त्याच वेळेस आता छायाताई पटकन एक कळशी भरून पाणी घेऊन येतात आणि आता त्या फॅमिली ट्रीची आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात। विद्याधरला काय करू, उड्या मारू की काय असं झालेलं असतं। आनंदी रडत असते, तिला खूप वाईट वाटतं। त्याच वेळेस आता छायाताईंनी त्या फॅमिली ट्रीची आग विझवलेली असते। तेव्हा शिल्पा म्हणू लागते, हे बघ पृथ्वी बाळा शांत हो बरं। तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, नाही युगंधर निंबाळकर, आज तुम्ही पुन्हा या घरातली माणसं तोडली, तुमची मुलं तुमच्यापासून दूर झाली। आता या फॅमिलीत आपण एकत्र नाही राहू शकत, तुटलं हे निंबाळकरांचं घर। आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, पृथ्वी काय बोलतोय तू, कळतंय का? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, कळलंय, सगळं सत्य आम्हाला कळलंय, बघायचंय तुम्हाला? आता पृथ्वी पटकन आपला मोबाईल काढतो आणि त्यात आता इव्हेंट सोहळ्याचा व्हिडिओ लावतो। अँकरिंग करणारे आता स्टेजवरती सांगत असतात, मिस्टर युगंधर निंबाळकर यांना हा ग्लोबल आयकॉनचा मोठा पुरस्कार त्यांची धर्मपत्नी मिस निंबाळकर आनंदी निंबाळकर यांच्या हस्ते भेटणार आहे। आनंदी निंबाळकर, चला पटकन तुम्ही स्टेजवरती या, बोला ना मिस्टर निंबाळकर, हे आम्ही काय ऐकतोय? ही आनंदी या घरातली नोकर होती ना?
मग ती तुमची बायको कशी झाली? तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, बाबा आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. या आनंदीशी तुम्ही लग्न केलंय? ही आनंदी तुमची बायको आहे? एवढं मोठं सत्य तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं? तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, हे कसं शक्य आहे? मी तर तुम्हा सगळ्यांना सत्य सांगितलं होतं ना. पृथ्वी पृथ्वी हे शक्य नाहीये. जर तुला आधीच माहिती होतं तर मग आता हे सगळं तमाशा का? तेव्हा पृथ्वी म्हणू लागते, बासा आनंदी, आता खोटं बोलायचं नाही आमच्या समोर. खोटेपणाची हद्द पार केली तू. तू तर या घरात नोकर म्हणून राहत होती ना. मग या युगंधर निंबाळकरांची बायको कशी झाली आनंदी तू? त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघ पृथ्वी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघ, मी चिठ्ठीत सगळं काही तुला लिहून दिलं होतं ना. त्यात मी स्पष्ट सांगितलं होतं की माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालंय आणि तुम्हाला ते सत्य कळलं होतं पृथ्वी. मग आताच हे सगळं का? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, बास हा आनंदी, एकतर तू आमचा विश्वासघात केलाय आणि आता खोट्यावरती खोटं बोलतेस. आता सत्य आमच्या समोर उघड झालंय. तुझं हे खोटं बंद कर आनंदी. त्या चिठ्ठीत असं काहीही लिहिलेलं नव्हतं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. धनी लगेच आता आपल्या नवऱ्याकडे विद्याधरकडे बघते. आता शिल्पाच्याही डाव लक्षात आलेला असतो की हे सगळं कांड या विद्याधरच. विद्याधर गालातल्या गालात खुश होतो, आनंदी तू मग स्पष्ट लिहिलं होतं ग, तुझं आणि या युगंधर दादाचं लगीन झालंय. पण काय करणार आनंदी, ती चिठ्ठी म्या बदलली होती ना आणि त्या चिठ्ठीतला मजकूर बी म्याच बदलला होता असे म्हणत विद्याधरलाही खुश होतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही नाही, हे बघ पृथ्वी, स्पष्ट लिहिलं होतं मी या घरातली नोकर नाहीये. मी युगंधर निंबाळकर म्हणजे मालक साहेबांची धर्मपत्नी आहे. आमचं लग्न झालंय. तुम्हाला हे नातं स्वीकारता येईल का नाही हे सगळं लिहिलं होतं मी. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बास आनंदी, खोटेपणाचा हा नीचपणा बंद कर. असं त्या चिठ्ठीत काहीही लिहिलेलं नव्हतं. त्या चिठ्ठीत काय होतं सांगू तुला? त्या चिठ्ठीत सरळ सरळ असं लिहिलेलं होतं की मी या घरातली नोकर आहे आणि आपली मैत्री होणं शक्य नाहीये. त्यामुळे मी हे घर सोडून, हे काम सोडून कायमची चालले आणि मी त्यावर तुला थांबवलं होतं. आनंदी, तुला कुठेही जायची गरज नाहीये. तू या घरातली सदस्य आहे. तू या घरचा एक भाग म्हणून इथेच कायम राहशील. हे काम तू सोडायचं नाहीये असं मी तुला स्पष्ट सांगितलं होतं आनंदी. त्या चिठ्ठीत तू असा लग्नाचा कुठेही शब्दानेही उल्लेख केला नव्हता. आनंदीला मालक साहेबांना धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता पृथ्वी शिल्पा आत्याकडे, माई बापूंकडे, धनश्री काकीकडे, सगळ्यांकडे बघतो. हे बघा, तुम्हा सगळ्यांना मी हे फॅमिली ट्री जाळायला नको असं वाटत होतं ना. मी हे जाळून तुम्हा सगळ्यांचं मन दुखावलंय ना. पण तुम्ही काय केलं? या सगळ्याला जबाबदार खरं तर तुम्ही आहात. तुम्ही सगळे. खरं तर ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा घरात आलो होतो त्याच दिवशी तुम्ही हे सत्य आम्हाला सांगायला हवं होतं. पण नाही, तुम्ही आमच्यापासून सत्य लपवलं, आम्हाला फसवलं. आजवर तुम्ही आम्हाला फसवत आला, खोटं बोलला. का वागलात तुम्ही असं आमच्याशी? त्याच वेळेस मिताली म्हणू लागते, बोला ना आतू, माई बापू, बोला ना, का वागलात तुम्ही असं? तुम्ही तर या घराला एक फॅमिली, एक कुटुंब म्हणता ना. मग कुटुंबात असं कोणी कोणाची फसवणूक करतं का? कोणाचा विश्वासघात करतं का? सांगा ना, का तुम्ही असं वागलात आमच्याशी? आम्हाला अंधारात का ठेवलं? त्यावर लगेच प्रांजल म्हणू लागतो, बोला ना आतू, माई बापू, बोला ना. अहो, एका कुटुंबात माणुसकीने माणसं जपली जातात, नाती जपली जातात. मग तुम्ही आमचा विश्वासघात का केला? या युगंधर निंबाळकरचं आणि आनंदीचं लग्न झालंय हे सत्य तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलं? बोला मिस्टर युगंधर निंबाळकर, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रांजल आता लय भडकलेला असतो. बोला ना मालक साहेब, मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. अशी काय गरज पडली की तुम्ही या आनंदीशी लग्न करायला गेले? का तिला तुमची बायको बनवलं तुम्ही? सांगा ना. तुम्ही आमच्या आईला विसरलात का? एवढ्या लवकर तुम्ही कसे विसरू शकतात आमच्या आईला? सांगा ना मिस्टर युगंधर निंबाळकर, बोला. त्याच वेळेस मिताली म्हणू लागते, बोला ना मिस्टर युगंधर, बोला, उत्तर द्या प्रांजलच्या प्रश्नाचं. अशी काय गरज पडली की तुम्हाला आनंदीला बायको करावं लागलं? सांगा लवकर. त्याच वेळेस आता लगेच
इथे पृथ्वी म्हणू लागतो मिताली, याचा अर्थ सत्य एकच आहे. युगंधर निंबाळकर यांना आपली आई कधीच आवडत नव्हती. आपल्या आईवरती त्यांचं कधीच प्रेम नव्हतं. म्हणून तर त्यांनी आपल्या आईला विसरून या आनंदीशी लग्न केलंय. तिला स्वतःची धर्मपत्नी बनून या घरात आणलंय. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते पृथ्वी, पृथ्वी असं काहीही नाहीये. हे बघ, त्यावेळची परिस्थितीच तशी होती. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, बा सत्या, परिस्थितीचा आढावा आम्हाला देऊ नको. उगच आणखीन एक खोटं आमच्याशी बोलू नको. या युगंधर निंबाळकरांनी या आनंदीशी लग्न करून मोठी चूक केली. ही चूक त्यांनी का केली माहिती? कारण ते आमच्या आईला विसरलेत. अरे, जो माणूस आमच्या आईचा होऊच शकला नाही, तिच्यावरती तो प्रेम कसा करू शकतो? आमचाच गैरसमज झाला होता. आम्हाला वाटलं होतं की मालक साहेब युगंधर निंबाळकर हे खरंच खूप चांगले व्यक्ती आहेत. पण नाही मिताली, आपण चुकलोय. हा माणूस बाप म्हणून आज फेल झालाय आणि एक नवरा म्हणून तर तो आधीच फेल होता. आता मालक साहेबांना खूप वाईट वाटतं. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास, आता एक शब्द बी बोलायचा नाही. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बोलणार, आज आम्ही बोलणार आणि फक्त तुम्ही ऐकायचंय. त्याच वेळेस मिताली म्हणू लागते, एक मिनिट, आत्ता माझ्या लक्षात आलं की हे सगळं का आणि कशासाठी. म्हणजे वटपौर्णिमेचं व्रत तुम्ही या आनंदीसाठी केलं होतं, कारण ती तुमची धर्मपत्नी आहे म्हणून. तेव्हा लगेच आता वटपौर्णिमेचे सगळे क्षण इथे मुलांना आठवू लागतात. मालक साहेबांनी स्वतः कसं आनंदीसाठी वडाची पूजा केलेली असते, वटपौर्णिमेचं व्रत केलेलं असतं. तेव्हा लगेच मालक साहेब घरी आल्यानंतर म्हणालेले असतात, माझ्यासाठी वटपौर्णिमेच्या व्रतापेक्षा आनंदीची तब्येत आणि तिची इच्छा जास्त महत्वाची, आणि म्हणूनच मी हे वटपौर्णिमेचं व्रत केलंय. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, अच्छा, म्हणून हे सगळं होतं तर. पण मालक साहेब, तेव्हाही तुम्हाला एक मोठी संधी होती. त्याच दिवशी तुम्ही आम्हाला सगळं सत्य सांगू शकला असता. पण का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला सत्य? का आम्हाला अंधारात ठेवलं? बोला ना. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, उत्तर द्या. मालक साहेब, तुम्ही का आम्हाला फसवलं? का आमची फसवणूक केली? आम्हाला उत्तर हवंय मालक साहेब. प्रांजलही म्हणू लागतो, हो बाबा, उत्तर द्या. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, उत्तर मिळालंय. मिताली, प्रांजल, मला उत्तर मिळालंय. हा सगळा या युगंधर निंबाळकर आणि या आनंदी निंबाळकर यांचा मास्टर प्लॅन होता. कारण बघ मिताली, प्रांजल, जेव्हापासून आपण या घरात आलो तेव्हापासून आपल्याला काय सांगितलं गेलं? आनंदी या घरातली नोकर आहे हे आपल्यासमोर दाखवलं गेलं. आणि त्यानंतर आपल्याच आईच्या हातची धापाट्याची रेसिपी या आनंदीला शिकवली गेली. ती आनंदीने आपल्यासमोर करून दाखवली. आपण खुश झालो आणि आपण आईचा दर्जा या आनंदीला दिला. हा त्यांचा दुसरा प्लॅन. आणि त्यानंतर मिस्टर निंबाळकर, तुम्ही या आनंदीला आमच्याशी मैत्री करायला लावली. आणि तिसरा प्लॅन, तुम्ही माझा प्रोजेक्ट रिजेक्ट केला आणि मग या आनंदीने आपल्या दोघांमधली भांडणं मिटवली. मग तुम्ही माझ्यासाठी एवढा मोठा इव्हेंट सोहळा उभी केला. हे सगळं होतं तुमच्या प्लॅनिंगचा भाग. हा सगळा मास्टर प्लॅन तुम्ही तयार करूनच बनवलं ना? सांगा ना, आम्हाला विश्वासघात करून फसवलंय तुम्ही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही पृथ्वी, असं काहीही नाहीये. खरं तर मालक साहेबांना यातलं काहीच माहिती नाहीये आणि ती चिठ्ठी मी लिहिली होती तुमच्यासाठी आणि त्याबद्दलही मालक साहेबांशी मी काहीही बोलले नव्हते. पृथ्वी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा पृथ्वी लागते, आनंदी, तू तर आता मध्ये बोलूच नको. तुझी काय लायकी आणि तू कशी आहे ना हे आम्हाला चांगलंच कळलंय. आता मात्र आनंदीला खूप वाईट वाटतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बास, आता ती झालंय. आता पाणी डोक्यावर न जायला लागलंय. आता बास, आता एक शब्द बी बोलायचा नाहीये. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, बोलणार, कारण तुमचं आमच्या आईवरती प्रेम नाहीच आहे. उत्तर द्या आम्हाला. तुम्ही या आनंदीशी लग्न केलं याचा अर्थ तुम्ही आमच्या आईला विसरून गेलात ना? सांगा, जो माणूस आमच्या आईचा नाही होऊ शकला तो आमचा काय होणार? बोल ना मिताली. अगं, ज्या माणसाला आपल्या आईची कधी कदर नव्हती तो आपली काय कदर करणार ग? मग आपली आई ना या माणसामुळे तडफडून तडफडून मेली. आता मालक साहेबांना खूप वाईट वाटतं. तेव्हा शिल्पा म्हणू लागतं, पृथ्वी थांब,
तोंडाला येईल ते बोलू नको असं काही नाहीये. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास हा, समिधाबद्दल मी आता एक शब्दही ऐकून घेणार नाही. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, हो तुम्ही समिधा म्हणजे आमच्या आईबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही. मग तिला फसवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. या आनंदीला तुम्ही या घरात एवढा मोठा मान दिला, एवढा मोठा सन्मान दिला, ते का करत होता तुम्ही सगळं ते सांगा ना. आणि एवढंच नाही तर आमच्या आईच्या श्राद्धाच्या वेळेसही पूजा करण्यासाठी या आनंदीला पाटावरती बसवलं. का तर तिने आमचं मन जिंकावं, या घरात तिचं वर्चस्व निर्माण करावं म्हणून केलं ना, म्हणून आम्हाला अंधारात ठेवलं ना. पण मालक साहेब, एक उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि तेच खरंच सत्य आहे. तुमचं आमच्या आईवरती कधीही प्रेम नव्हतं. हा जो तुम्ही समिधा देखावा करता ना, तो सगळा खोटेपणाचा कळस आहे. आता मालक साहेब लय भडकतात, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले असतात. तेव्हा मिताली म्हणू लागते, करेक्ट दादा, फक्त समिधा असा जप करायचा आणि लोकांना दाखवायचं की मी समिधाला किती जपतो, माझं तिच्यावरती किती प्रेम आहे. पण खरं तसं नाहीये, सत्य वेगळंच आहे दादा. तेव्हा प्रांजळ म्हणू लागतो, बोला ना बाबा, तुमचं जर खरंच आमच्या आईवरती प्रेम होतं, समिधा तुमची जर बायको होती, तर तुम्ही या आनंदीशी का लग्न केलं, का आमच्या आईला फसवलं. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, कारण या माणसाला कधीही आपली आई आवडतच नव्हती. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, असं काहीही नाहीये. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, असंच आहे म्हणूनच तर तुमच्यामुळे आमची आई तडपडून मेली. तिला तुमची गरज असताना तुम्ही तिच्यासोबत राहिला नाही. तुम्ही तिकडे फॅक्टरीत पैशांच्या नोटा मोजत होता. तुम्हाला तर मोठा माणूस व्हायचं होतं ना, पण तुमच्या या पैशापायी तुम्ही आमच्या आईचा जीव घेतलाय, हे विसरू नका मिस्टर निंबाळकर. आता मालक साहेबांना मात्र खूप राग आलेला असतो, कारण मुलं आता हद्द पार करून समिधाबद्दल नको ते गैरसमज करून बोलत असतात. तेव्हा मालक साहेब लागतात, बास आता पुरे झाला, आता मी ऐकून घेणार नाहीये. विद्याधर तर आता खूपच असा उड्या मारायला लागलेला असतो आता, कारण निंबाळकरांच्या घरात जो राडा करायचा असतो ना, तो राडा तर पेटलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता शिल्पाई भडकते, युगंधर तुम्हाला बोलला होता ना, या आनंदीचा स्वीकार कर, तिला या घरातील भाग म्हणून प्रेमाने स्वीकार. पण इथून पुढे तर या आनंदीचा स्वीकार मी कधीच करणार नाही. ती या घरात कधीही तिचं स्थान मिळू शकत नाही. आता आनंदी रडत असते, तेवढ्यात धनश्री येते. काय मिळालं ग तुला, हे सगळं करून काय मिळालं. तुझ्या एका चुकीमुळे भाऊजींना त्यांच्या मुलांपासून तोडलंय तू. या घरातलं बाप मुलांचं नातं तुझ्यामुळे तुटलंय आनंदी. आनंदीच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. तर आता आनंदी किचनमध्ये जाते, रडत असते. तेवढ्यात हा विद्याधर तिकडे टपकतो आणि लगेच आता विद्याधर येताच त्या फॅमिली ट्रीची जी जळालेली राख असते ना, ती तो आनंदीच्या अंगावरती फेकतो. हॅप्पी होळी आनंदी, हॅप्पी होळी. तुम्ही माझ्यासोबत दिवाळी साजरी केली होती ना, पण मी आता या निंबाळकरांच्या घरात मोठा धमाका करून होळी साजरी केली. बघ आनंदी, ती चिठ्ठी मीच बदलली होती आणि मीच तुला आणि तुझ्या त्या मालक साहेबांना पोरांपासून कायमचं तोडलं. आणि आनंदी, जशी या निंबाळकरांच्या घरात ही राग झाली ना, तशीच आता तुझं अस्तित्वही मी गाडून टाकणार आहे आणि तुला या घरातनं कायमचं बाहेर काढणार. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, बास, तुम्ही या घरातली ही जी राख माझ्या अंगावरती फेकून होळी साजरी केली ना, याच राखेची शपथ घेऊन मी सांगते, या राखेपासनं मी निंबाळकरांच्या घरात पुन्हा सोन्यासारखं नवीन घर उभं करणार. पुन्हा मालक साहेबांना आणि मुलांना एकत्र आणणार. आता आनंदी पुन्हा मुलांचं मन कसं जिंकणार, मुलांना सत्य कधी कळणार, मालक साहेब आता काय नवीन डावकणार आणि विद्याधरचं खरं सत्य कसं उघड करणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.